राहुल गांधी यांचा परभणी दौऱ्यावरून अशोक चव्हाण यांची टीका। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवरून केलेल्या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे। सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या चौकशीनंतर स्पष्ट होईल, पण कोणी व्यक्ती एखाद्या समाजाचा आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामून करण्यात आली असा निष्कर्ष चौकशीपूर्वी काढणे हे उचित नाहीये, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता। त्यावर अशोक चव्हाण यांनी टीका केली। राहुल गांधी यांचा परभणी दौरा राजकीय होता आणि राजकीय दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी राजकारण करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्टेटमेंट दिले आहे, त्यात सत्यता नसल्याचे चव्हाण म्हणाले। नाना पटोले यांनी काय बोलले मला माहिती नाही, पण साकोलीच्या जनतेने त्यांची लायकी दाखवली आहे, अशी खोचक टीका अशोक चव्हाण यांनी केली। राहुल गांधी यांनी भेट दिली, सोमनाथ यांच्या कुटुंबियांची त्यांनी सांगूनपर भेट घेत सांगितलंय की तो दलित असल्यामुळे त्याची हत्या झाली, असा निष्कर्ष काढणं अतिशय चुकीचं आहे। त्यांचं जे वक्तव्य पूर्णपणे राजकीय आहे। एखादी घटना झाल्यानंतर त्याचे पूर्णपणे त्याला इन्क्वायरी गठीत करण्यात आलेली आहे, चौकशीनंतर स्पष्ट होईल। परंतु कोणी व्यक्ती एका समाजाचा आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामून केली गेली असा निष्कर्ष चौकशीच्या आधीच काढणं हे उचित नाही आहे। त्यांचा दौरा टोटली राजकीय होता आणि त्या राजकीय दौऱ्यामधून राजकारण करण्याचाच उद्देशाने हे स्टेटमेंट आहे, त्या सत्यता अजिबात नाही आहे। बीडमध्ये संतोष देशमुख ओबीसी आणि मराठा अँगल तिथे धनंजय मुंडे देखील कृपया होणाऱ्या घटनेला कुठल्याही जातीचं स्वरूप न देता चौकशी अंती जे स्पष्ट होईल त्यातूनच निष्कर्ष काढता येईल। कुठल्याही समाजाला कुठल्याही व्यक्तीला बदनाम करणं किंवा समाजाला त्या व्यक्तीमुळे बदनाम करणं हे चुकीचं राहणार आहे। चौकशीमध्ये ते स्पष्ट होईल त्याप्रमाणे कारवाई करता येईल। वडट्टीवार काल म्हटले होते की ज्या उशीर मुद्दामून टाळत आहे की त्यांच्यामध्ये काही मंत्र्यांचे हात आहेत, त्याच्यामुळे टाळाटाळ। हे कोणी सांगितलं बा? कुठल्याही गोष्टीला आपण एखाद्या निष्कर्षाला चौकशी न करता येणं हे कितपत उचित आहे? पोलिसांचं काय काम आहे? मग राजकीय पुढाऱ्याने जर निर्णय घेऊन ठरवलं की हा दोषी आणि तो दोषी आहे तर मग पोलीस कशाला आहे? आमचं म्हणणं पोलिसांनी चौकशी करून निष्पक्ष काम करावं, कोणाचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये नाही आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे याच्यामुळे जो कोणी दोषी असेल किंवा कोणी कुठलाही पक्षाचा किंवा कुठलाही मोठा किंवा लहान असा विषय येणार नाही आहे, जो दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल। नाना पटोले यांनी काल तुमच्यावर अनऑर्थोडॉक्स टीका केलेली आहे, चक्क लायकी असा शब्द वापरलेला आहे। मला वाटतं जनतेने त्यांची लायकी काय हे जे बोलले असतील तर मला म्हणणं आहे। नाना काय बोलले मला माहीत आहे, तुम्ही सांगताय हे म्हणून मी त्याला उत्तर देतो आहे। नाना जर आमची लायकी काढत असतील त्यांची लायकी काय हे साकोलीतल्या जनतेने ठरवून दिलेलं आहे। 200 मताने आले, आम्ही 50,000ने आलो, हा फरक आहेच ना।